DHS भरती 2023 रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. DHSची 2023ची भरती झाली होती. तर त्या भरतीला याच्या आधी पण 2 वेळा मुदतवाढ मिळालेली होती. जे कॅन्डिडेट रुजू झाले नाहीत किंवा जे रिजेक्ट झाले तर किंवा जे अपात्र ठरले, अशा कॅन्डिडेटच्या जागी पुढले जे वेटिंग लिस्टमधून जे कॅन्डिडेट भरणार होते, तर त्यांना 2 वेळा याच्या आधी पण मुदतवाढ मिळाली होती. तर आता आणखीन त्याच भरतीला पुन्हा एकदा एक वेळची विशेष बाब म्हणून पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्यांच्या पुन्हा एकदा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेल्या आहेत, लागलेल्या आहेत 2023च्या DHSच्या. ठीक आहे. तर आता एकदा तुम्ही साईटवर दाखवतो मी तुम्हाला. बघा, तुम्ही NHMच्या साईटवर जर गेलं तर तुम्हाला इथं याच्यामध्ये ठीक आहे खूप सारे दिसतील. आता मी स्पेसिफिकली स्टाफ नर्स रिलेटेड सांगतो. बाकी आणखीन तुम्ही बघू शकता इथं क्लास 4च्या पण लागलेल्या आहेत नागपूरची. त्याच्यानंतर हे DHS पुणे. त्याच्यानंतर भेटले हे सुपरिटेंडंट ऑफ नर्सिंग वुमन डेप्युटी डायरेक्टर सिव्हिल सर्व्हिस नागपूरची आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट हे मेल फिमेल अटेंडंट ग्रुप डीची आहे. त्याच्यानंतर पुण्याच्याच हे पण फिमेल अटेंडंटची आहे ग्रुप डीची. त्याच्यानंतर भंडारा हे पण ग्रुप डीचे आहे. त्याच्यानंतर हे DH जालना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालन्याचे आहे ते वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर प्रोविजनल वेटिंग लिस्ट हे स्टाफ नर्स बघा, स्टाफ नर्सची DHS पुणेची. मी तुम्हाला या सर्व लिस्ट दाखवतो एकदा. त्याच्यानंतर मी स्टाफ नर्सच्या तुम्हाला स्पेसिफिक दाखवतो. त्याच्यानंतर हे स्टाफ नर्स DHS पुणेचीच गव्हर्नमेंट प्रायव्हेट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोविजनल लिस्ट हे DHS पुणेचीच आहे, फार्मासिस्टची आहे पण ही. ठीक आहे, फार्मासिस्ट जे कोणी असतील कॅन्डिडेट तर त्यांची फार्मासिस्टची. त्याच्यानंतर हे धुळे आयुषचं आहे. त्याच्यानंतर ग्रुप सी हेल्थ इन्स्पेक्टरचं आहे हे. त्याच्यानंतर नेक्स्ट DHS लातूरची पण लागलेली आहे बघा याच्यामध्ये ग्रुप सी रिक्रुटमेंट. हे 2023ची वेटिंग लिस्ट DHS लातूर. तर याच्यामध्ये बघा आता मी तुम्हाला एक एक दाखवतो. सगळ्यात पहिलं बघा हे नागपूरची. नागपूरमध्ये बघा हे स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल, स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल हे कॅन्डिडेटचं नाव आहे फिमेल. याच्यामध्ये यांचं बघा किती मार्कला सिलेक्शन झाले. SC कॅटेगरीमधून यांची कॅटेगरी आणि सिलेक्शन इथं वेटिंग लिस्ट 12. इथं हे सर्व सिलेक्शन कुठल्या कॅटेगरीमध्ये हे दिलेलं आहे. 101 मार्कला कट ऑफ गेलेलं आहे, 101.38ला. ठीक आहे, हे नागपूर DHSचं आहे. याच्यामध्ये फिमेल प्रायव्हेट फिमेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता हे नागपूर स्टाफ नर्स हे गव्हर्नमेंटचं आहे, ते प्रायव्हेटचं होतं. आता हे स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेलचं. याच्यामध्ये हे 3 कॅन्डिडेटचं झालेलं आहे सिलेक्शन फिमेल. याच्यामध्ये इथे कॅटेगरी पण दिले आहेत आणि त्यांचं सिलेक्शन पण इथं दिलेलं आहे. ओपनमधून झालेलं आहे यांचं सिलेक्शन अगेन्स्टमध्ये. ठीक आहे, कॅटेगरीतून जरी फॉर्म भरला असेल तर इथं सिलेक्शन ओपनमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे बघा हे आहे DHS पुणेचं. DHS पुणेमध्ये पण हे गव्हर्नमेंट फिमेलचं आहे. गव्हर्नमेंट फिमेलचं बघा कट ऑफ हे गव्हर्नमेंट फिमेल DHS पुणे. तर याच्यामध्ये जो कट ऑफ गेलेला आहे 112ला. ठीक आहे, EWSचा त्यांचं सिलेक्शन EWSमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर OBCचं 122ला गेलेलं आहे. ठीक आहे, हे झालं याचं DHS आपलं पुणेचं गव्हर्नमेंट फिमेलचं. देन हे बघा हे पण DHS पुणेचंच आहे. तर हे आहे गव्हर्नमेंट फिमेलचंच आहे हे पण. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा हे 120ला हे ओपनचं वेटिंग लिस्ट जनरलमधून सिलेक्शन झालेलं आहे. रिमार्कमध्ये बघा कॅटेगरी ओपनमधून भरलं होतं यांनी. तर इतक्या विभागाच्या याद्या लागलेल्या आहेत आता याच्या DHSच्या. त्याच्यानंतर DHS लातूरची पण लागलेली आहे. तर हे बघा हे DHS लातूर, हे DHS लातूर. याच्यामध्ये बघा हे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट. याच्यामध्ये ओपन अगेन्स्ट ग्रॅज्युएट PT ग्रॅज्युएट पार्ट टाईमच्या अगेन्स्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. फिमेलची लिस्ट आहे ही पण. कॅटेगरी ओपनमधून त्यांनी अप्लाय केलेलं होतं जे कॅन्डिडेट त्यांचं अगेन्स्टमध्ये पार्ट टाईमचे सिलेक्शन झालेलं आहे. 112 कट ऑफ गेलेलं आहे, 112ला लिस्ट क्लोज झालेली आहे. तर इतक्या लिस्ट परत आणखीन लागलेल्या आहेत. हे 2023चीच भरती आहे. ठीक आहे, जी 2023ची DHS झाली होती ही तीच भरती आहे. तर DHS 2023च्या भरतीला याच्या आधी 2 वेळेस मुदतवाढ मिळाली होती. तर आता परत एकदा आणखीन वेळची विशेष बाब म्हणून मुदतवाढ मिळालेली आहे. आता ही तिसऱ्या वेळेस मुदतवाढ मिळून परत आणखीन वेटिंग लिस्ट लागलेले आहेत. तर याच्यामध्ये आता जे कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते की सर नेमकं आता मग पुढली भरती होणार का, हे होणार. हे सर्व 2023च्या भरतीचं चालू आहे. ठीक आहे, 2023च्या भरतीमध्ये ज्या जागा शिल्लक राहिल्या होत्या, ठीक आहे, आता या जागा जास्त शिल्लक नाही आहेत. ठीक आहे, आता एक आय थिंक 26-27 समथिंग जागा काहीतरी शिल्लक आहेत वाटतं. ठीक आहे, 20-30 जागाच्यामध्ये जागा शिल्लक आहेत ग्रुप सीच्या तरी. ठीक आहे, ग्रुप डीच्या थोड्या जास्त होत्या. तर याच्यामध्ये बघा हे जुने 2023च्याच भरतीचे ह्या वेटिंग लिस्ट लागत आहेत. आता नवीन भरती ते होणारच आहे. ठीक आहे, ते हे फक्त ह्या मागच्या भरतीमध्ये जे जागा होत्या तर त्याच जागेपैकी जे कॅन्डिडेट जॉईन झाले नाहीत किंवा ज्यांना
रिजेक्ट केलं, डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आले, ठीक आहे, किंवा ज्यांनी राजीनामा दिला इकडे DMRला सिलेक्शन झाल्यामुळं, तर त्या जागेवर फक्त हे कॅन्डिडेट भरले जात आहेत. ठीक आहे. तर ह्या सर्व लिस्ट तुम्हाला पाहिजे असतील तर मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलेले आहेत, सर्व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्याच्यावर तुम्हाला हे सर्व लिस्ट मिळून जातील, किंवा व्हॉट्सअपला या नंबरवर जरी तुम्ही मेसेज केला तुम्हाला हे लिस्ट मिळून जातील. ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा.